मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचलित मराठा प्रीमियर लीग पर्व 9चा थरार संपन्न झाला असून 22 फेब्रुवारी रोजी या भव्य स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला। सागर पार्क मैदानावर रंगलेल्या या निर्णायक लढतीत पंडित हॉस्पिटल संघाने शांताई लॉन संघावर 7 गडी राखून मात करत विजेतेपदावर आपले नाव कोरले। 12 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या क्रिकेट महाकुंभात एकूण 42 संघांनी सहभाग नोंदवला होता, ज्यात 36 पुरुष आणि 6 महिला संघांचा समावेश होता। सुमारे 550 खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या कौशल्याची चमक दाखवून क्रीडाप्रेमींची मने जिंकली। ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून याद्वारे समाज संघटन, विविध सामाजिक उपक्रम राबवणे आणि तरुणांना व्यवसायाभिमुख करणे हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी यावेळी नमूद केले। स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शांताई लॉन विरुद्ध खेळताना पंडित हॉस्पिटल संघाने दमदार कामगिरी केली। 146 धावांचे लक्ष्य गाठताना त्यांनी शिस्तबद्ध फलंदाजी व गोलंदाजीच्या जोरावर 7 विकेटने दणदणीत विजय मिळवला। समारोपाच्या दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्याला विशेष सरकारी वकील तथा खासदार उज्ज्वल निकम, नांदेड येथील उद्योजिका राजश्री पाटील, खासदार स्मिता वाघ, ॲडव्होकेट अनिकेत निकम आणि स्पर्धेचे मुख्य प्रायोजक विनोद सोळोने यांची विशेष उपस्थिती होती। मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना गौरवण्यात आले। यावेळी मराठा समाज बांधव व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे सागर पार्क परिसर उत्साहाने न्हाऊन निघाला होता। केसरीराज लाईव्ह, जळगाव। कारण मला देखील आता लगेच मुंबईला निघायचंय। मी यांना सांगितलं होतं मी आज येऊ शकणार नाही, परंतु तुमच्या प्रेमामुळे मी मुद्दामून इथे आलो। माझ्या ज्युनियर वकिलांना मी पाठवलं होतं। ज्युनियर बोलल्यानंतर सिनियरने बोलू नये असा एक प्रघात आहे, कारण लोकांना लगेच मग जजमेंट द्यायची सवय लागते। त्यामुळे ते तुमचं जजमेंट मला नको आहे, मी जे बोलतो तेच जजमेंट असतं असा माझा शिरस्ता आहे। म्हणून मी माझ्या वाणीला इथे विराम देतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्याला याच्यातून एकत्रित सगळ्यांना आणायचं आहे, जेणेकरून आपल्या समाजामधला जो विशेषतः लग्नाचा प्रॉब्लेम असतो तो देखील एकमेकाच्या दृष्टिकोनातून मदतीने तरुण तरुणीच्या दृष्टीने आपल्याला उकलता येईल। आणि म्हणून सगळ्यांना खास खास शुभेच्छा। जय हिंद, जय भारत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केसरीराज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका।